सर छगन भुजबळ यांनी आता अपघात ज्या ठिकाणी घडला त्याची पाहणी केलेली आहे। सर तुम्ही आता या ठिकाणी पाहणी देखील केलेली आहे, काय नेमकं तुमच्या निदर्शनास आलेलं आहे? असं मला जे आता कळलं, मी जी पाहिली ही जी एअर स्ट्रीप आहे, रनवे हा पुरेसा मोठा आहे, रुंद आहे। इथे आलेले जे स्वागताला आलेले लोक होते अगोदर, ते म्हणतात अगोदर त्याने एक चक्कर मारलेली आहे। आता एक चक्कर मारल्यानंतर सुद्धा त्या रनवेपासून 100-150 फूट लांब आणि 50-60 फूट मला वाटतं खाली ते विमान उतरलं आणि जी साधारणपणे प्रत्येक विमानतळाला दगडी भिंत बांधलेली त्याच्यावर ते आपटलं खाली तिकडे कितीतरी लांब। आता थोडंसं 4-5-6 फूट इकडे तिकडे गेलं तर काय थोडंसं इथेच वरच्यावर राहिलं असतं कवतापत, पण तिथून ते कुठे उतरलं? म्हणजे एक तर विमानात काय गडबड होती का पायलटची चूक होती? आता ते DGCA आणि ते त्यातले जे काही तज्ज्ञ आहेत ते सांगतील आता, पण फार मोठं नुकसान आमचं सगळ्यांचं झालं। काय नेमक्या भावना आहेत ज्या पद्धतीने अजित पवार तुमचे आम्ही एकत्रित काम करत होतो, सुखदुःखामध्ये एकमेकाच्या सहभागी होत होतो, पक्ष वाढवायच्या कामामध्ये काम करत होतो आणि काल आम्ही अर्धा दिवस त्यांच्याबरोबर होतो कॅबिनेटला, प्री कॅबिनेट, परवाच्या दिवशी 2 तास त्यांच्या घरी होतो। स्वप्न सुद्धा नाही असं सकाळी जेव्हा ऐकलं की असं काहीतरी होतं, मला तर अजून विश्वासच बसत नाही की आम्हाला उद्या भेटणार नाही तर आम्हाला अजित दादा, याचा मला अजून विश्वासच बसत नाही। मोठी पोकळी निर्माण झाली राज्याच्या राजकारणात। असं एखादा कार्यकर्ता गेल्यानंतर सुद्धा नुकसान होतं। आता एवढा मोठा पार्टीचा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री गेल्यानंतर आणि एक चांगला कार्यकर्ता, चांगला राज्यकर्ता, निश्चितपणे नुकसान तर झालंच आहे ना। तर छगन भुजबळ यांनी ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि एक राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं भावना देखील भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या आहेत। कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।